नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला पण तुमचे जुन्या फोनचे किती पैसे मिळतील हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सगळी माहिती मिळेल, कशाप्रकारे चेक करता येईल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन माहिती मिळत राहील. तर चला व्हिडिओ चालू करूया. प्ले स्टोअर ओपन करायचं. प्ले स्टोअर ओपन करून याच्यामध्ये कॅशिफाय म्हणून सर्च करायचं आहे. कॅशिफाय सर्च केल्यानंतर बघा, मी इन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी. याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे स्किप करा, नोटिफिकेशन अलाव करा आणि तुमचं लोकेशन निवडा. बघा, तुम्हाला इथे बाय, सेल आणि रिपेअर असं तिन्ही पण ऑप्शन दाखवेल. तुम्ही इथं बघू शकता सेल युअर सेल फोन, इथं दाबायचं आहे आणि तुमचा मोबाईल कुठल्या कंपनीचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ओप्पो, विवो, सॅमसंग जो पण असेल तो. आणि तुमच्या मोबाईलचा सिरीज कुठला आहे. आता मोबाईलचा ओप्पो ए सिरीज आहे, त्याच्यावर क्लिक करतो. तुमचा मोबाईल कुठला आहे आता याच्यामध्ये निवडायचं तुम्हाला. तुमचा मोबाईल इथे निवडायचा आहे. माझा ओप्पो A3X 5G आहे, याच्यावर क्लिक करतो मी. आणि तुमच्या मोबाईलचं स्टोरेज किती आहे, व्हेरियंट कुठला आहे, 64 जीबीचा आहे की 128 जीबीचा आहे. माझा 64 जीबीचा आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो आहे. आता बघा, म्हणजे ॲक्च्युली ते व्हॅल्यू दाखवते 6520. आता मला चेक करायचं आहे पूर्ण, तर मी याच्यावर क्लिक करणार. आणि इथे बघा, सगळे तुम्हाला क्वेश्चन विचारतील, याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. 1 नंबरवर एस करायचं आहे. तुमचा मोबाईलचा डिस्प्ले टच स्क्रीन बरोबर चालतोय की नाही हे विचारतोय तो. चालत जाईल तर येस करायचं आहे. तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले जो ओरिजिनल कंपनीचा आहे का, तर येस करायचं आहे ओरिजिनल असला तर. का तुमच्या मोबाईल अंडर मॅन्युफॅक्चर वॉरंटी आहे का, म्हणजे तुमच्या मोबाईल वॉरंटीमध्ये आहे का आणि तुमच्याकडे बिल आहे का. माझ्याकडे नाही आहे, तुम्ही नो करतोय. आणि 5व्या ह्याच्यामध्ये पण येस करायचं आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं. आता तुमच्या मोबाईलवर स्क्रॅच आहेत का, तुमचा मोबाईल कुठं फुटलेला आहे की डिस्प्लेवर लाईन वगैरे आहे का, असेल तर इथे तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. माझ्या ह्याच्यावर काहीच नाही आहे, मी इथं कंटिन्यूवर क्लिक करतो आहे. आणि आता तुमच्या मोबाईलमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे का, कॅमेराला किंवा सेन्सर किंवा कुठं फिंगरप्रिंट लागत नाही आहे. माझ्या ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे, प्रॉपर वर्किंग करतो आहे. तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करतो आहे. तुमच्याकडे बिल बॉक्स आणि ओरिजिनल चार्जर आहे का, हा विचारतो आहे. माझ्याकडे ओरिजिनल चार्जर पण आहे आणि बिल बॉक्स पण आहे. दोन्ही असेल त्याच्यावर क्लिक करून कंटिन्यूवर क्लिक करायचं. इथं तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. मोबाईलवर OTP येईल, OTP येऊन ऑटोमॅटिक तो लॉग इन होऊन जाईल. तर बघा बघा आता माझी तर किंमत दाखवेल, माझ्या मोबाईलची किंमत दाखवते 5040 रुपये. 5040 रुपये माझ्या मोबाईलचं मी आत्ता पण याला विकू शकतो. तुम्हाला जर विकायचं असेल तर सेल नावावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथं ॲड्रेस टाकायचा आहे. तिथे तुम्हाला तो त्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह येईल मोबाईल पिकअप करायला. ॲड्रेस टाकून तुम्हाला तारीख निवडायची, कुठली तारीख, आज, उद्या, परवा किंवा 2-3 दिवसांनी तारीख निवडायची आणि वेळ निवडायची आहे. आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला पैसे कसे पाहिजे, UPI पाहिजे की बँक ट्रान्सफर पाहिजे की ॲमेझॉन गिफ्ट व्हाउचर पाहिजे, फ्लिपकार्ट गिफ्ट व्हाउचर पाहिजे, तुम्ही असं बँक हे करून सेल नाव करू शकता. सेल नाव केल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्याकडे त्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह येईल आणि तुमचा मोबाईल तपासेल आणि लगेच तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलची खरी किंमत किती आहे ते पाहू शकता.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहील. धन्यवाद.